ऐकणार आहोत कार्यक्रम गप्पा तुमच्या आमच्या. रसिक श्रोते हो, नमस्कार. गप्पा तुमच्या आमच्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज तुम्हा सगळ्यांसोबत मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री. सोपान निवृत्ती मैट ज्वेलर्सच्या पुढाकारातून जागर स्त्री शक्तीचा आणि आदर नवदुर्गांचा आणि नवदुर्गा आपल्या भेटीला या सदराअंतर्गत आज अष्टभुजाधारी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर सुधा कांक्रिया. स्वतः नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आणि आपल्या कार्याची वेगळी ओळख म्हणजे डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी स्त्री जन्माचं स्वागत करा या कार्यासाठी 3 तपांपेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या आतापर्यंत केलेली आहे. बेटी बचाव चळवळीच्या आद्य प्रवर्तक ही त्यांची ओळख आहे. डॉक्टर सुधा कांक्रिया या नेत्ररोग तज्ज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्यांनी स्त्री जन्माचं स्वागत करा, बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक तर राहिलेले आहेतच, त्यासोबत 1985 साली देशात पहिल्यांदाच या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी केलेली आहे आणि याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे. सन्मानपूर्वक डॉक्टर सुधा कांक्रिया यांना बेटी बचाव चळवळी अंतर्गत द फर्स्ट प्रोटो ऑर्गनायझेशन ऑफ सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया करण्यात आलेले आहे आणि 2 राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे आणि हीच त्यांच्या तपश्चर्येची ओळख डॉक्टर सुधा कांक्रिया आज अष्टभुजाधारी देवी या रूपानं आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार ताई. आपलं मनपूर्वक स्वागत आहे KFK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावर. थँक्यू. आज अष्टभुजाधारी देवी या विषयावर रसिक श्रोते हो, डॉक्टर सुधा कांक्रिया आपल्याशी संवाद साधत आहेत आणि KFK प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये अष्टभुजाधारी देवीच मी म्हणेल आज डॉक्टर सुधा कांक्रियाच्या रूपानं आलेले आहेत आणि सेव्ह द गर्ल चाइल्ड, लेक वाचवा लेक वाढवा हे काम 1985 सालापासनं ज्यांनी हाती घेतलेलं आहे अशा डॉक्टर सुधा कांक्रिया आता आपल्याला अष्टभुजाधारी देवीबद्दल माहिती सांगणार आहेत. नमस्कार. नवरात्रीचा उत्सव चालू आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आनंदाचं वातावरण आहे, हर्ष उल्हासाचं वातावरण आहे आणि या सगळ्या आनंद उत्सवामध्ये आपण पाहतोय की दर दिवशी वेगवेगळ्या देवीचं आव्हान केलं जात आहे. बरोबर. आणि देवीचं रूप जे आज आपण मला सांगितलेलं आहे अष्टभुजाधारी, हो, तर नेमकं त्याच्या मागे आध्यात्मिक अर्थ काय आहे तर याविषयी मी आपल्याशी संवाद साधत आहे. खरं म्हणजे प्रत्येक स्त्री या फक्त अष्टभुजाधारी नाही तर अनेक पातळीवर ती लढतच असते. म्हणजे घरामध्ये, परिवारामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका ती बजावत असते. फक्त 8 शक्ती नाही तर अनेक शक्तीने युक्त अशी आजची आपल्याला ही स्त्री दिसत आहे, युवती दिसत आहे, महिला दिसत आहे आणि त्याचंच एक रूप म्हणून अष्टभुजाधारी देवीकडे आपण पाहू शकतो. देवी म्हणजे दैवी गुणांनी सज्ज असलेली ही देवी आहे. आपल्या मनामध्ये भक्तीची भावना आहे, आपण आदिशक्ती म्हणतो. तर हे ज्या अष्टभुजा देवी आहेत तर अष्टशक्ती आहेत, अष्टभुजा आहेत, तर त्या नेमक्या कुठल्या शक्ती आहेत तर अध्यात्माचा जर आपण अभ्यास केला आणि स्पिरिच्युअल सायन्सचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारच्या शक्तीची आवश्यकता असते. फक्त बाहुबलाची नाही. म्हणजे ती बाहुबल एक शक्ती आहे, केवळ त्याच्या शक्तीची नाही, ती शक्ती आहे समजा आर्थिक शक्ती आहे किंवा आणखी मानसिक शक्ती आहे, पण त्यासोबतच आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या 8 शक्ती आहेत. मी आपल्याला सांगू इच्छिते की परखण्याची शक्ती म्हणजे स्वतःला आणि इतरांना ओळखण्याची शक्ती, वेळेवर निर्णय करण्याची शक्ती, समानेची शक्ती म्हणजे सामावून घेण्याची शक्ती, समेटण्याची शक्ती म्हणजे सगळं समटून घेण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती म्हणजे जर काही प्रसंग आला तर त्याच्या आपल्याला न घाबरून जाता सामना करता आला पाहिजे. नंतर सहन करण्याची सुद्धा एक शक्ती असते.
सहयोग देण्याची एक शक्ती आहे आणि विस्तारला संकीर्ण करण्याची पण एक शक्ती आहे. म्हणजे जो विस्तार झालेला आहे त्याचा आपल्याला त्या विस्ताराला म्हणजे निगेटिव्हिटीचा जो विस्तार आहे तो संकीर्ण करता आला पाहिजे. तर अशा प्रकारच्या 8 शक्ती म्हणजे हिंदीमध्ये पण आपल्याला असं म्हणता येईल की परखने की शक्ती, निर्णय करने की शक्ती, समाने की शक्ती, समेटने की शक्ती, सामना करने की शक्ति, सहन करने की शक्ति, विस्तार को संकीर्ण करने की शक्ति, समय पर फुल स्टॉप लगाने की शक्ति म्हणजे विस्तार को संकीर्ण करने की शक्ति आणि सहयोग देणे की शक्ती. तर अशा प्रकारच्या 8 शक्ती खरं म्हणजे ह्या आपल्या मध्येच उपस्थित आहेत. त्या सगळ्या अष्टशक्तींचं जागरण करण्यासाठी ही नवरात्र आपल्याकडे येत आहेत. मग त्या नवरात्रीच्या निमित्ताने आपण पाहतोय की व्रत केले जातात, कीर्तन, भजन, पूजन, गायन, अनेक प्रकारचे उपवास वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि या सगळ्याच्या मागचा उद्देशच की आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये आपल्या आत्मिक जी शक्ती आहे त्या 8 प्रकारच्या या शक्ती आहेत, या शक्तींना उजागर करणं, या शक्तींचा आपल्या रोजच्या रुटीन मध्ये जेव्हा ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्या शक्तीचं आवाहन करून ती शक्ती आपल्याला वापरता आली पाहिजे. या सगळ्या शक्ती म्हणजे नावामध्येच ते शक्तीचं स्पष्टीकरण आलेलं आहे. पण एक प्रश्नचिन्ह कदाचित तुमच्या मनात असेल की सहन करण्याची सुद्धा एक शक्ती असते का? म्हणजे सहन करणं ही पण एक शक्ती असते का? सहन शक्ती देखील तितकीच महत्वाची आहे. बरोबर. तर म्हणजे सहन करणं म्हणजे ही काही कमजोरी नाही किंवा ही कमी नाही. तर ती शक्ती कधी होते आणि ती कमजोरी कधी होते, तर याचा जर विचार केला तर एक उदाहरण मी आपल्याला देईल की एखादी परिस्थिती, विपरीत परिस्थिती आपल्या समोर आली, एखादं म्हणजे संकट आपल्या समोर आलं, तर त्या संकटाला घाबरून न जाता त्याचा व्यवस्थित अभ्यास करून, म्हणजे कसं आहे की समजा आता भूकंप झाला, ही भूकंप होणं ही सुद्धा एक संकटच आहे. पण ते भूकंप आपण थांबवू शकतो का? नाही, कारण ते आपल्याला स्वीकारच करावं लागणार आहे. परंतु म्हणजे जी गोष्ट आपण थांबवू शकत नाही, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, जी आपल्या कंट्रोल मध्ये नाही, अशी परिस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागते. मग ही परिस्थिती जर आपण हसत हसत स्वीकारली, पॉझिटिव्ह माइंडसेटने स्वीकारली, तर ती शक्ती बनते. आणि हेच जे काही आलेलं संकट आहे, हे जर रडत रडत त्याचा स्वीकार केला तर ती कमजोरी बनते. म्हणजे परिस्थिती तीच आहे, परंतु आपल्या मनाच्या भावना या 2 वेगळ्या भावना आहेत. मग जेव्हा आपण पॉझिटिव्ह माइंडने अचल अडोल राहून मानसिक स्थिरता संपन्न करून जेव्हा ती गोष्ट स्वीकारतो आणि त्याच्यावर प्रसन्नतेने मात करतो, तेव्हा ती शक्ती बनते. पण ते स्वीकारावंच लागतं. आता मी म्हंटल ना, जसं भूकंप आला तर नाही म्हटलं तरी स्वीकारावं लागणार आहे आणि हो म्हटलं तरी स्वीकारावं लागणार आहे. तर त्याची उपाययोजना करणं किंवा त्याच्यासाठी आणखीन आपण काय करू शकतो का, आपण स्वतःचा बचाव करू शकतो का, परिवाराचा बचाव करू शकतो का, हे आपल्याला कधी सुचतं? जर आपण घाबरलं नाही तर सुचतं, आपण कोल्यात झालो नाही तर सुचतं. पण ते आपल्याला त्याच्यासाठी, आपल्याला प्रसन्न राहण्यासाठी, आपल्या मनाची शक्ती ही कायम ठेवण्यासाठी मात्र त्या परिस्थितीला स्वीकारण्याची आणि ती पण प्रसन्नतेने स्वीकारण्याची भूमिका आपली असली पाहिजे. आणि जेव्हा ती एखादी विपरीत गोष्ट आपण प्रसन्नतेने स्वीकारतो, तर त्याच्यावर मात करण्यासाठी जी पॉझिटिव्हिटी पाहिजे ती आपल्यामध्ये क्रिएट होते आणि मग हळूहळू आपण त्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. तर याला सहन करण्याची शक्ती म्हटलंय, सहन करण्याची शक्ती म्हटलंय. म्हणजे सहन करणं ही फक्त कमी कमजोरी नाहीये, तर ती शक्ती आहे. जर घाबरलो तर ती कमी कमजोरी बनेल आणि जर आपण प्रसन्नतेने तोंड दिलं तर ती शक्ती बनेल. तर हा जो काही शक्तीचा विस्तार आहे, त्यानंतर आपण आणखीन पाहतोय की सहयोग करण्याची शक्ती म्हणजे एकमेकांना मदत करण्याची शक्ती. आणि त्याचंच एक उदाहरण, या नवरात्रीच्या वेळेस आपण दांडिया खेळतो, गरबा रास खेळला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे 9 दिवस जागर होतो. 9 दिवसाचा जागर होतो. तर त्या दांडियामध्ये एक विशेषता आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामध्ये ती सहयोग करण्याची शक्ती प्रगट होताना दिसून येते. ती कशी? आता दांडिया म्हणजे काय असतात की प्रत्येकाच्या हातामध्ये रंगीबेरंगी सजवलेले दंडुकेच असतात ना. बरोबर. पण जर ते एक दंडुका जर दुसऱ्या दंडुकाला म्हणजे एक दांडिया दुसऱ्या दांडियाला जर टच झाली तर त्यातून ताल, लय, सूर निघतो आणि त्याचा दांडिया
एक डान्स होतो, एक गरबा रास होतो. बरोबर. पण थोडक्यात ते दांड्याला दांडा लागला की पुन्हा एकदा एक सुंदर ध्वनी लहरींचा तरंग तयार होतो. हा, तर पण दांड्याला दांड्या लागला तरच होतो. पण तोच जर दांड्या हाताला लागला तर होत नाही, बरोबर. पायाला लागला तर होत नाही, मग मात्र चेहऱ्याला वेदना लागला होतात. तर होत नाही आणि डोक्याला लागला तरी होत नाही. मग त्याला आपण भांडण म्हणू शकतो, त्याला आपण वादावादी म्हणू शकतो. आणि म्हणजे कसं आहे, याच्यातून हे स्पष्ट होतं की प्रत्येक माणसाकडे काही चांगले गुण पण असतात आणि काही कमी कमजोरी पण असतात, दुर्गुण पण असतात. पण जेव्हा कुटुंबामध्ये आपण एकत्र राहतो तर प्रत्येकाच्या चांगुलपणाचा गुणाकार कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येकाचा चांगुलपणाचा जो गुण आहे किंवा सद्गुण आहे त्याच्याकडे आपण म्हणजे आपला फोकस त्याच्याकडे असला पाहिजे. नेहमी त्याची कमी कमजोरी पाहून किंवा नेहमी त्याचा दुर्गुण पाहून त्याला टोचून बोलणं किंवा त्याला नाही त्या बाबतीमध्ये कमी लेखणं किंवा त्याचा अपमान करणं असं न करता त्यातला जो काही दुर्गुण असेल तो प्रेमाने कसा आपल्याला दूर करता येईल यासाठी त्याला मदत करणं. आणि त्याच्या सद्गुणाचा आणि आपल्या सद्गुणाची जेव्हा रास होते तेव्हा तो गरबा होतो, तेव्हा तो दांडिया होतो, तेव्हा ते मनोरंजन होतं आणि त्यातून आनंद निर्माण होतो. परंतु तोच दांडिया दंडुका बनला, डोक्याला लागला, दुर्गुणांना जर तो बोट दाखवत असला तर मात्र ते एक प्रकारची लढाई होते. तर असं न होता तर यात आपल्याला सहयोग करण्याची शक्ती, एकमेकांना सहयोग करायचा आहे, एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची शक्ती ही एक शक्ती आहे. तर अशा प्रकारच्या अष्टशक्तीयांचं जागरण हे करण्यासाठी हा आपला सुंदर असा हा सण, नवरात्रीचा सण आलेला आहे. याच्यात आणखीन आपण असं पाहिलेलं आहे की घटस्थापना केली जाते. घटस्थापना आपल्याला काय शिकवते की जे पेराल तेच उगवणार आहे. पेरणं आपल्या हातात आहे पण उगवणं आपल्या हातात नाही. काय पेरायचं हे आपण ठरवू शकतो, तो आपला चॉईस आहे. परंतु जे पेरलं तेच उगवणार आहे. आपण म्हणजे कडुलिंबाचं बी पेरून आंब्याच्या फळाची अपेक्षा करू शकत नाही आणि ते करणं केलं तर ते चुकीचं ठरेल. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. नीम बोने वालों को सॉरी नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे. म्हणजे आंब्याची गोड फळं जर खायची असेल तर आंब्याचंच बी पेरलं पाहिजे. आणि आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आनंदाचंच बी आपल्याला पेरता आलं पाहिजे. म्हणजे कडुलिंबाचं बी पेरून आंब्याच्या फळाची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. मग आपल्याकडे चॉईस पेरताना आहे आणि जे पेरलं तेच उगवणार आहे, तिथं चॉईस नाहीये. तर त्यामुळे आपण ही दखल घेतली पाहिजे की घटस्थापना करताना जसं आपण जे हवं ते पेरतो तसंच आपल्या जीवनामध्ये पण कर्माचं बी पेरताना भविष्यामध्ये आपल्याला जे हवं, आनंद हवा, शांती हवी, सुख हवं, तर तेच आपल्याला पेरता आलं पाहिजे. तर हेही शिकवण आपल्याला ही नवरात्र आपल्याला देत असते. नवरात्रीच्या वेळेस अखंड दीप पण लावला जातो. खरं म्हणजे त्या मागची भूमिका अशी आहे की आत्मदीप, आत्मजागृती ही प्रज्वलित राहिली पाहिजे. आत्मदीप म्हणजे मी एक एनर्जी आहे, मी एक शक्ती आहे आणि मी एक आत्मा आहे. आत्मा म्हणजे हे एक सोल आहे, सोल एनर्जी आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, आता विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हे दोन गोष्टींनी बनलेली आहे, एक शरीर आणि शरीराला चालवणारी शक्ती म्हणजे आत्मा. तर जेव्हा आत्मदीप प्रज्वलित होतो तेव्हा अंतर्हुनी असलेल्या या अष्टशक्ती आणि आतमध्ये असलेले सद्गुण प्रगट होतात आणि जगामध्ये आनंद होतो. आणि अशा प्रकारचा आत्मदीप आपल्याला अखंडपणे फक्त 9 दिवस नाही तर सातत्याने जागृत ठेवायचा आहे. आणि नवरात्रीच्या रूपाने आपण पाहतोय की कन्यापूजन केलं जातं. तर कन्यापूजन केलं जातं, परंतु आज जी स्थिती पाहिली तर कन्या भ्रूण हत्या होताना दिसते आहे, स्त्री भ्रूण हत्या होताना दिसत आहे. म्हणजे गर्भातली चिमुकली जर जन्मालाच आली नाही तर कन्या पूजनासाठी कन्या येणार तरी कुठून. आणि आपण पाहतोय की पुढच्या आता अनेक प्रकारच्या समाजामध्ये, जवळपास सगळ्या समाजामध्ये आज लग्नाला मुली मिळत नाहीयेत. त्याचं कारण काय तर स्त्री भ्रूण हत्या. आणि त्यामुळे हा जो समाजाचा असमतोल निर्माण झालेला आहे, तर हा असमतोल परत एकदा समतोलकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला याच्यासाठी विचार करणं आवश्यक आहे. आणि परत एकदा घरोघरी
स्त्री जन्माचं स्वागत करण्याची आज आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय की जेव्हा दुर्गा आपल्या समोर आहे, अष्टभुजाधारी आहे, अष्टशक्तीने युक्त आहे, ते एक सिम्बॉलिक आपल्या समोर आहे आणि महिषासूर मर्दिनी तिला म्हटलेलं आहे आणि तिच्या पायाखाली आसूर आहे आणि तो आसूर म्हणजे तो राक्षस आहे. तो राक्षस हा कोण आहे ऍक्च्युली खरं पाहिलं तर आपल्या मनामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आलस्य, अल्बेलापण ज्याला आपण म्हणतो, तर अशा प्रकारचे द्वेष, मत्सर, असूया वगैरे, तर हे जे काही दुर्गुण आहेत त्या दुर्गुणावर मात करून म्हणजे असा हा दुर्गुणाचा राक्षस जेव्हा आपण संपू, जेव्हा आतल्या मनातला राक्षस संपू, तेव्हा तो बाहेरचा राक्षस संपणार आहे. कारण या दुर्गुणामुळे समाजामध्ये समाजाची आपण पाहतोय की अधोगती होताना दिसत आहे. समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार हा वाढत चाललेला आहे कारण माणसांमधले दुर्गुण वाढत चाललेले आहेत. मग या नवरात्रीच्या निमित्ताने अशा दुर्गुणाचा जो राक्षस आहे तो आपल्या पायाखाली घालून त्याच्यावर आपल्याला विजय प्राप्त करून आपल्याला परत एकदा नवीन युगाकडे, सुख शांतीच्या दुनियाकडे आपल्याला घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर अष्टभुजाधारी देवी आपल्याला ही अशा प्रकारची शिकवण देते. माझी एक छोटीशी कविता आहे. हो नक्कीच, आणि ती सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला आवडणार आहे. अष्टभुजाधारी देवीबद्दल रसिक श्रोते हो, स्त्री जन्माचं स्वागत करा हे फक्त सांगतच नाहीत तर ज्यांनी कृतीतून बदल घडवलेला आहे आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे, भारत देशच नव्हे तर साता समुद्रापार ज्यांची ख्याती आहे अशा डॉक्टर सुधाताई कांकरिया आज आपल्यासोबत आहे आणि त्यांचीच ही कविता आता आपण ऐकणार आहोत आणि तदनंतर आपण थेट डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्याशी फोनवर संवाद साधू शकतोय. आपली कविता खरं तर सगळ्यांना ऐकवण्यामध्ये तितकाच आनंद आहे. धन्यवाद ताई. कविता अशी आहे की लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, नवरात्रीच्या जागरानी दुर्गा पावते, नवरात्रीच्या जागरानी दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी तरी गर्भातली ही चिमुकली जन्माआधी मरते. नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आपण 11 कलमी कृती कार्यक्रम तयार केला आणि त्याच्यामध्ये पहिला कलम आहे परिसराचा अभ्यास करणं म्हणजे सेक्स रेशोचा अभ्यास करणं. दुसरा की ठराव घेणं, मग ग्रामपंचायतीचा ठराव असेल, एनजीओचा ठराव असेल, घराघरातून घेतलेला ठराव असेल की आमच्या कुटुंबामध्ये एकी स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि मग त्याची अंमलबजावणी. नंबर 3 आहे कन्या जन्म आनंद सोहळा म्हणजे मुलीच्या जन्माचं प्रेमाने स्वागत करणं. त्यानंतर नंबर 4 आहे की फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान करणं किंवा फक्त मुली असलेल्या परिवाराला उपेक्षित ठेवलं जातं म्हणून. नंबर 5 आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते म्हणजे जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष आईला दिला जातो, तर हे थांबवण्यासाठी ते सेक्स रेशो हा इम्प्रूव्ह करण्यासाठी एक्स आणि XY जे क्रोमोझोम आहे त्याविषयीचं गुणसूत्राची माहिती सर्वांना देण्याच्या दृष्टीने हा एक कलम आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. नंतर आहे नकोशीला करूया हवीशी, तर मुलीचं नाव नकोशी, नकोसा, पत्नीबाई वगैरे ठेवलं जातं. तर अशा प्रकारच्या ठेवलेल्या 1200 मुलींचं आपण नामकरण केलेलं आहे आणि या 1200 मुलींचं जे नामकरण झालं याचं पुढचे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला याविषयी सर्वे केलेला आहे टाइम्स ऑफ इंडियाने आणि त्याचा सकारात्मक असा रिपोर्ट हा सगळ्या जगभर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आणि यापुढे जाऊन मी महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की आपण सगळ्या शाळांमधून अशा प्रकारचं एक परिपत्रक काढावं की कुठल्या मुलीचं नाव नकोशी असेल तर त्या बदलण्याविषयी आपण आम्हाला सहकार्य करावं. तर शासनाने अत्यंत सकारात्मक असं पाऊल उचललेलं आहे, आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आता लवकरच महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण नकोशी आहेत त्या सगळ्यांचं यथायोग्य असं सकारात्मक नामकरण होईल आणि नकोशी हा जो काही शिक्का आहे हा कायमस्वरूपी पुसला जाईल. त्यानंतर 7वा कलम आहे आचरणातून संस्कार झाले पाहिजेत आणि युवा पिढीचा सहभाग असला पाहिजे, यासाठी सगळ्या युनिव्हर्सिटीजना आम्ही सोबत घेतलेला आहे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा.
म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतले जातात. त्यासोबतच हा 8वा फेरा म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं आनंदाने स्वागत करू, तिला शिकू. त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेक ही भावी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचे 12,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी आज 8वा फेरा घेतलेला आहे. त्यानंतरचा कलम आहे ANC ट्रॅकिंग म्हणजे सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम. आणि नंतरचा कलम आहे 10वा सोनोग्राफी मशीन शाप्ती वरदान. आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. सामूहिक शपथच्या माध्यमातून आजपर्यंत आपण 30 लाखापेक्षा जास्त व्यक्तींना या चळवळीमध्ये सामावून घेतलेला आहे. अशा प्रकारचा हा 11 कलमी कृती कार्यक्रम हा सगळ्या देशभर राबवला जात आहे. याचा मला आनंद वाटतो आणि आताही सेक्स रेशो सगळीकडे इम्प्रूव्ह होताना दिसत आहे. आणि यासाठी मी सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकाचं अभिनंदन करेल. कारण जोपर्यंत सर्वांचा सहभाग असत नाही तोपर्यंत कुठल्याही चळवळीला यश मिळत नसतं. तर हे जे यश आहे ते सर्व या सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकाचं ते यश आहे. तरी परंतु अजून काही आपण नॉर्मल झालेलो नाहीयेत म्हणजे ऑप्टिमम सेक्स रेशिओ पर्यंत आलेलो नाहीये. तर त्यासाठी आपल्याला अजून पुढच्या काळातही अशाच प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे की ज्यामुळे लवकर लवकर आपण स्त्री जन्माचे स्वागत करून स्त्री पुरुष मधला जो काही भेदभाव आहे किंवा स्त्री पुरुषाच्या संख्येमध्ये जे काही तफावत आहे ती आपण नक्कीच संपवूयात आणि समतोलाच्या दिशेने लवकर लवकर वाटचाल करूयात. धन्यवाद ताई. आणि सुधाताई, या विषयावर खरं तर जशी आपली सविस्तर चर्चा झाली आणि ठरल्याप्रमाणे रसिक श्रोते हो, आधी आपण डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि आता गप्पांच्या कार्यक्रमात आपणही फोन करू शकताय. फोन करायचा आहे 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. रसिक श्रोते हो, सुधाताईंबद्दल सांगत असताना डॉक्टर सुधा कांक्रिया असं जर नाव आपण नेटवर टाकलं तर मग सगळी माहिती येते. पण मला वाटतं की आपण याच जिल्ह्यातले रहिवासी आहोत आणि खूप अभिमान वाटतो की त्या आपल्या जिल्ह्यातील आहेत. 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीनं निर्मल ग्राम पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 2008 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांच्या या चळवळीचं कौतुक केलेलं आहे. इतकंच नव्हे तर युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्सच्या वतीनं डॉक्टर सुधाताईंना वुमन्स एक्सलंट अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल पब्लिकेशन हाऊसने सुद्धा मॅन ऑफ द अचिव्हमेंट या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त असंख्य पुरस्कार आणि नाव एक म्हणजे डॉक्टर सुधाताई कांक्रिया. आपल्याला डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्याशी संवाद साधता येणार आहे. त्यासाठी आपण कार्यक्रमात फोन करायचा आहे 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. जागर स्त्री शक्तीचा आणि आदर नवदुर्गांचा होत असताना नवदुर्ग आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत आहोत आणि आज अष्टभुजाधारी या रूपानं डॉक्टर सुधा कांक्रिया आपल्या स्टुडिओत आहेत. आणि रसिक श्रोते हो, नक्कीच आपणही फोन करून सहभागी होऊ शकताय. डॉक्टर सुधाताई, आपण सविस्तर माहिती ही आपल्या कार्याबद्दल तर सांगितली आणि नक्कीच रसिक श्रोते आपल्याला फोन करतील. आपल्या या चळवळीला सुरुवात कशी झाली आपल्याला काय सांगता येईल? नक्कीच म्हणजे 1985 साली जेव्हा म्हणजे ऍक्च्युली साईसूर्य नेत्रसेवा हे आपलं नेत्रालय आहे, इथे आपण नेत्रसेवा करतो म्हणजे प्रॅक्टिस करतो. तर त्यावेळेस एक महिला आली माझ्याकडे की जी तिला मार लागल्यामुळे डोळ्याला मोतीबिंदू झालेला होता. मग चेकअप वगैरे केलं, ऑपरेशन झालं आणि तिला दिसायला लागलं आणि तरी पण तिच्या चेहऱ्यावर ते हसू येईना. तर म्हणून मी सहज तिच्या आईला म्हटलं की छान झालं ऑपरेशन, दिसायला लागलं, सगळं नॉर्मल आहे, पण ही अशी उदास का राहते? तेव्हा तिच्या आईने सांगितलं की हिचं ऑलरेडी म्हणजे 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, तिला पहिली मुलगी आहे आणि परत एकदा ती गरोदर राहिली आहे. पण त्या काळामध्ये तेव्हा हे सोनोग्राफी मशीन वगैरे तर काही नव्हतं. परंतु त्यांनी असं ते बुवांना वगैरे काहीतरी दाखवून त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितलं की मुलगीच असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे मग सगळ्यांचाच आग्रह होता की आता हे नको आपल्याला. आणि म्हणून मग तिला सगळे आग्रह करत होते की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, ते करून घेऊ वगैरे. पण तिची तशी काही इच्छा नव्हती.
आणि त्या सगळ्या बाचाबाचीमध्ये मग तिला ढकलून देण्यात आलं, मारहाण झाली आणि मग तिच्या डोळ्याला मार लागला आणि मग तिला मोतीबिंदू झाला. अशी ती तिची दुर्दैवी कहाणी होती. आणि त्यामुळे जो माझ्या हृदयाला चटका बसला या सगळ्या घटनेमुळे. आणि त्यानंतर मग मी हळूहळू या म्हणजे याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. मग आलेल्या प्रत्येक स्त्री पेशंटशी जास्त वेळ बोलणं, त्यांची काउन्सिलिंग करणं आणि असं करता करता मग एक एक कलम तयार व्हायला लागला, जो 11 कलमी कृती कार्यक्रम जसा आता आपण बोललो त्याप्रमाणे. बरोबर. आणि मग समाजामध्ये की मुलाला वंशाचा दिवा म्हणणं, मुलीला पराय धन म्हणणं, अशा प्रकारच्या ज्या प्रथा आहेत, तर त्यातून कसं बाहेर यायचं वगैरे यासाठी मग काम करू लागले. आणि हळूहळू हा 11 कलमी कार्यक्रम तयार झाला आणि मला साथ मिळत गेली. म्हणजे परिवाराचा साथ मिळाला, समाजाची साथ मिळत गेली. शासनाने सुद्धा, महाराष्ट्र शासनाने सुद्धा भरभरून मला साथ दिली. नंतर महाराष्ट्र शासनाच्या कमिटीमध्ये एक कमिटी मेंबर म्हणून सुद्धा मी कार्य करत होते, कार्य करते आज पण. आणि त्यांची पण साथ मिळत गेली आणि त्यामुळे मग ही चळवळ मी पुढे घेऊन जाऊ शकले आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन या सगळ्यांच्या सहभागामुळे ते शक्य झालं. म्हणजे तो एक अनुभव इतका हृदयस्पर्शी ठरला की मग हो. स्त्री जन्माचं स्वागत करा हा विडाच तुम्ही उचलला. आणि 1985 साली जेव्हा खरं तर सोनोग्राफीसारखं तंत्रज्ञानही नव्हतं, तेव्हाच या कार्याची ज्योत तुम्ही पेटवली, जी आज तागायत सुरू आहे. आणि आपल्या बरोबर. कार्याचा जो गवगवा आहे तो आता 7 समुद्रापार आहे. आणि आपल्यामुळेच कितीतरी मुलींनी, घरात नकोशी असणाऱ्या कन्यांनी तितक्याच आनंदानं जन्म घेतलेला आहे. हे जग बघण्याचा आनंद त्यांना मिळतोय. आणि मला असं वाटतं की ही देखील खूप मोठी पूजा आहे जी तुमच्या पुढाकारातून खरं तर होत आहे. म्हणजे फक्त आम्ही घटस्थापना करावी, देवीचा जागर करावा, 9 दिवस उपवास करावे, या पलीकडे जाऊन जी खरी नारी शक्तीची पूजा आहे ती आपण करत आहात. रसिक श्रोते हो, आपणही कार्यक्रमात फोन करून सहभागी होऊ शकताय. फोन करा 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. आम्ही आपल्या फोन कॉलच्या प्रतीक्षेत आहोत. आता इतक्या वेळ आपण डॉक्टर सुधाताईंना ऐकलं आहे आणि आमच्या सूचनेस मान देत असताना आपण 4 वाजेपासून फोन कॉल जोडत असतो, पण तज्ज्ञांना आपल्याला ऐकता येत नाही. म्हणून खरं तर नवदुर्गा आपल्या भेटीला या कार्यक्रमात सोपान निवृत्ती मैट ज्वेलर्सच्या साथीनं आपण हा अभिनव उपक्रम रेडिओवर सुरू केलेला आहे. आणि आज आपल्या भेटीला डॉक्टर सुधाताई कांक्रिया अष्टभुजाधारी देवीच्या रूपानं निश्चितच आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आपण काउन्सिलर म्हणूनही खरं तर खूप मोठं काम डॉक्टर सुधाताई करत आहात. 11,000पेक्षा जास्त व्यक्तींना दिलासा आपण दिलेला आहे. आणि जिथे कुठेतरी नारी खचली जाते, इच्छा असूनही तिला आपल्या बाळाला जन्म देता येत नाही, आणि अशा महिलांनाही आधार तर तुम्ही देताय, पण नकळत त्यांच्या कुटुंबालाही काउन्सिलिंग तुम्ही करताय. काय सांगाल, कोणकोणते प्रसंग यावेळेत तुम्हाला सहन करावे लागतात, किंवा त्या परिवाराशी एकरूप होताना काही अडचणी पण येतच असतील? हा, ठीक आहे. पण कसं आहे की अडचणीबद्दल न बोललेलं चांगलं असतं. कारण या चळवळीमध्ये काम करण्यासाठी सकारात्मक अनुभव जर समोर आला तर चळवळीमध्ये सहभागी होणं सोपं जातं. अगदी बरोबर आहे. आणि तोच उत्साह तुम्ही जपत आहात. आपण बोलत राहूया. आपण घेऊयात हा फोन कॉल. नमस्कार. नमस्कार डी प्रशांत. नमस्कार डी प्रशांत सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमामध्ये एक फार मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. प्रथम आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या तर्फे आणि केव्हीके प्रवारा रेडिओ तर्फे स्वागत आहे. धन्यवाद. ताई तुमच्याशी बोलतायत डी प्रशांत सर. हो, नमस्कार सर, बोला सर. नमस्कार. ताई, तुमच्याबद्दल आज संपूर्ण नेटवर बघितलं आणि यापूर्वी तुमच्याबद्दल ऐकून होतो, परंतु काल ज्या वेळेस कार्यक्रमाची रूपरेषा कळाली की उद्या अष्टभुजाधारी हा विषय आहे आणि डॉक्टर सुधा कांक्रिया या संबोधित करणार आहे आपल्या प्रवारा केव्हीके रेडिओला, त्यावेळेस डॉक्टर सुधा कांक्रियांबद्दल अजून थोडस जाणून घ्यावं म्हणून नेटवर सर्च केलं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की खऱ्या अष्टभुजाधारी ह्या डॉक्टर सुधा कांक्रिया आहे. कारण त्या 1, 2, 3 नाही, अनेक कामं स्त्रियांसाठी करतायत. धन्यवाद. आपला आशीर्वाद महत्वाचा आहे सर. आणि हे सातत्य
अचानक आलेलं खरं तर आत्ताचं काम नाही. 1985 साली म्हणजे जेव्हा विचारही केला नव्हता कुणी त्यावेळेत हे काम सुरुवात झालंय भारतात पहिल्यांदा. हो हो. तर इथे मला- साहेबांना मला हा बोला हो, डी सर. प्रशांत सर बोला. मॅडम तुमच्याशी बोलतायत. मॅडमला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये नारी शक्तीसाठी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होऊ नये यासाठी काम करतात, तर यावेळेस या काम करत असताना तुम्हाला असं जाणवतं का हो की स्त्रियांकडूनच स्त्रियांची अवहेलना केली जाते म्हणून? प्रश्न खूपच छान आहे डी प्रशांत भाई, तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे. त्याचं उत्तर मी देतीये. खूप वेळा असं आढळतं की असं आपण म्हणतोय ना की स्त्रीची शत्रू असते, असं ऐकत आलोय ना आपण, होय ना? बरोबर. तर हे एक अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाहीये. हे एक अर्ध सत्य आहे. ते कसं अर्ध सत्य आहे की पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आहे ना, की पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रिया स्वतःच्या अस्तित्वालाच विसरल्या आहेत. स्त्रिया स्वतःच्या अस्तित्वालाच विसरलेल्या आहेत. आणि मग पुरुष प्रधान संस्कृती ज्या स्त्रिया, ज्याला असं आपण म्हणूया की सासूच्या रूपाने असतील किंवा आणखीन दुसऱ्या रूपाने असतील, तर ते पुरुष प्रधान संस्कृतीची बोली बोलतात आहे. पण त्यांच्या हृदयामध्ये असं काही नाहीये. परंतु पुरुष प्रधान संस्कृतीच्या वर्चस्वामुळे असं वाटतंय. आता थोडक्यात मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की जसं समजा की आता शेळ्यांचा कळप आहे आणि त्याच्यामध्ये एक वाघाचं पिल्लू आहे आणि अगदीच लहान असल्यापासून ते वाघाचं पिल्लू शेळ्यांबरोबर राहत आहे आणि जसं शेळी बॅबॅ करते तसं ते वाघाचं पिल्लू पण बॅबॅच करतं. त्याला हे माहित नसतं की आपण हे म्हणजे वाघाचं पिल्लू आहोत. आणि असंच जाता जाता जेव्हा तलावाच्या काठी ते येतात आणि जेव्हा तलावामध्ये बघतात स्वतःचा चेहरा, तेव्हा त्यांना वेगळं दिसतं की अरे हे शेळी वेगळी दिसते आणि मी स्वतः वेगळे दिसतोय. आणि इतक्यात तो एक दुसरा वाघ तिथे येतो आणि तो म्हणतो की अरे तू माझ्यासारखा दिसतोय, बघ बरं तळ्यामध्ये प्रतिबिंब, आणि बघ बरं तू आवाज काढ असा डरकाळी फोड. तो त्याला ते येत नाही, तो बेबेच करतो, पण तो म्हणतो नाही मी परत प्रयत्न कर. आणि असं केल्यानंतर तो सुद्धा एक डरकाळी फोडतो. म्हणजे त्याचं स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व या सगळ्या सामाजिक दबावामुळे ते विसरलं गेलेलं होतं. तसंच हे एक स्त्रीचं झालेलं आहे की अनेक परंपरेने पुरुष प्रधान संस्कृतीने अशा प्रकारच्या रूढी परंपरा तयार केल्या, अशा प्रकारच्या जे काही नीती नियमाच्या दृष्टीने जे काही परंपरा निर्माण झाल्या, त्यातून इतकी जखड निर्माण झाली की मग ते स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळखच त्या विसरून गेल्या. आणि खरं म्हणजे की यात म्हणजे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांचं सुद्धा असं झालं. अनेक पुरुष हे चांगल्या प्रवृत्तीचे असतात, अनेक मेजॉरिटी पुरुषांच्या मनामध्ये अशा स्त्रियांच्या सन्मानाची भावना असते, परंतु या सगळ्या म्हणजे नको त्या वाईट प्रवृत्तीमुळे हे सगळं घडताना दिसत आहे. आणि म्हणून आपल्याला जे असं आपण जो प्रश्न विचारला की स्त्रीची शत्रू आहे, तर हे पूर्ण सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे. आणि या अर्ध सत्यातून बाहेर येऊन खरं सत्य जे आहे की स्त्री असो किंवा पुरुष दोघांनी एकमेकांशी नेहमीच प्रेमाने वागलं पाहिजे. आणि त्या संदर्भात माझी एक कविता आहे, सांगू कविता? हो नक्की नक्की आवडेल. डी प्रशांत भाई, तुमच्यासाठी ही कविता माझी स्वतःची रचलेली आहे. तर तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्राशिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. माणसासोबत असली पाहिजे माणुसकी, अनेक संस्कार मिळून बनते एक संस्कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली, संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असेच असते पहा स्त्री पुरुषाचे नाते, असेच असते पहा स्त्री आणि पुरुषाचे नाते, एकमेकांशिवाय अधुरे, एकमेकांशिवाय उणे.
जीवनाला खरे पूर्णत्व प्राप्त होते केव्हा, जेव्हा स्त्री आणि पुरुष गुणा गोविंदाने एकत्र नांदतात तेव्हा. 1+1 होतात 2 आणि एकामधून एक गेला तर होतात 0. पण एकाच्या बाजूला 1 उभा राहिला तर ते होतात 11. असेच 11चे गणित सावित्री ज्योतिबांनी मांडले होते. शिक्षणाचे बीज त्यांनी मनामनात पेरले होते. पण सावित्री ज्योतिबाच्या या देशामध्ये आज आपण बेरजेशी सोडून वजाबाकीचे गणित मांडत आहोत. गर्भात असलेल्या चिमुकलीला कायमचे संपवीत आहोत. काय गुन्हा केला तिने, काय चूक आहे तिची, आज आई नाही सुरक्षित, नाही तिची चिमुकली. आजची चिमुकली आहे उद्याची आई. वाचवले नाही तिला तर जग माफ करणार नाही. 1+1 होतात 0. शून्याकडे प्रवास करू नका. जगाला वाचवण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. अशी ही तो आणि ती या नावाची ही कविता आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. दोघेही एकमेकांसोबत असेल तर एकाचे 11 होतात आणि 11 पटीने शक्ती आपली वाढते आणि त्यामुळे सकारात्मक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी नक्कीच त्याचा लाभ होतो. आणि म्हणूनच म्हणजे स्त्री ही स्त्रीचे शत्रू असते हे अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटे आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे तो पगडा तिच्यावर आलेला आहे, हावी झालेला आणि खरं आहे. म्हणजे आणि फार सविस्तर उत्तर मला वाटतं डी प्रशांत सर तुम्हाला मिळालंय. तुम्ही मॅडमच्या कवितेबद्दल बोलत आहात. नक्कीच मॅडम, तुमच्या कवितेमध्ये मी लहान तोंडी मोठा घास अजून दोन वाक्य जोडू इच्छितो. येस तो सर. तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी. वा वा, तो छान. तिच्यासाठी आणि ते त्याच्यासाठी जर जगले तर सुखाचं नंदनवन व्हायला, संसाराचं नंदनवन व्हायला फार वेळ लागणार नाही. वा 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 वा, फार सुंदर, फार सुंदर. आणि तुम्हाला हे पटकन सुचलं म्हणजे तुम्ही सुद्धा किती छान कवी आहात बरं. हो, खूप तात्काळ सुचलं हे महत्वाचं. आणि शीघ्र कवीची भूमिका डी प्रशांत सर आज आपण पूर्ण केलेली आहे. आणि डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांची तुमच्यामुळे ही छानशी कविता पुन्हा एकदा आज रसिक श्रोत्यांना ऐकता आलेली आहे. आणि अष्टभुजाधारी या रूपानं आज डॉक्टर सुधाताई कांक्रिया तुम्ही आमच्या सोबत आहात. आणि म्हणूनच पुन्हा एकदा डी प्रशांत सर यांनी कार्यक्रमात आपल्याबद्दल हे घवघवून कौतुक केलेलं आहे, कारण आपल्या कार्याची दखल 7 समुद्रापार गेलेली आहे. डी प्रशांत सर, आणखी काही बोलायचंय, जाणून घ्यायचंय मॅडमकडनं? हो, मॅडमला एक हे सांगायचं होतं. मॅडमनी जे अर्ध सत्य सांगितलं तर ते अर्ध सत्य काय आहे त्याचाच पुढचा भाग मला. बर, पूर्ण सत्य असं आहे की स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस. बरोबर. आणि एकमेकांशिवाय अधुरेही आहोत. हे पूर्ण सत्य आहे. तुम्हाला काय सांगायचंय प्रशांत सर? नाही, मला असं सांगायचं होतं का स्त्रिया जो दुस्साहस करतात स्त्री जन्माचा, त्याचं कारण असं असावं. आपल्याकडे समाजामध्ये एक तृतीय पंथ नावाचा वर्ग आहे. बरोबर, लिंग आहे. अशी आपल्याकडे एक धारणा आहे की त्या तृतीय पंथीयाची एखाद्याचा जर मृत्यू झाला तर त्याचे सगळे सहकारी मिळून त्याला त्याच्या शवाला चपलाने मारतात. बरोबर. त्याच्या मागचं कारण असं की आमच्या वाट्याला जी अवहेलना समाजाकडून आलेली आहे ती परत तुझ्या वाट्याला नाही, परत जन्म घेऊ नको या योनीमध्ये, अशा प्रकारची त्यांची धारणा आहे. आणि कदाचित एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीचा जो दुस्साहस होत असेल, म्हणजे स्त्रीला जन्म देण्यासाठीच ती नकार देत असेल, तर त्यामागेही अशीच तिची भावना असावी की समाजाकडून तिला जो त्रास तिची जी अवहेलना होत आहे किंवा आज ती सुरक्षित नाही, ती स्त्री जन्माचं स्वागत करायला नकळत तिच्या सगळ्या त्रासांमुळे कुठेतरी पुन्हा एकदा संभ्रमित आहे, असं प्रशांत सरांना म्हणायचंय. आणि नक्कीच म्हणून स्त्रीने स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. आणि आज आपण बघतोय की एका मुलीवरच आपल्या कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणारे बरेच परिवार नक्कीच आहेत. डी प्रशांत सर, आपणही सहभागी झालात, मनपूर्वक धन्यवाद. जाता जाता काय सांगाल डॉक्टर सुधा कांक्रिया यांना? धन्यवाद डॉक्टर कांक्रिया यांना मी सांगेल, आज खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं. आम्हाला इतकं मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल आम्ही धन्य झालो. पुन्हा एकदा ताईंचे धन्यवाद.
आणि थँक्यू सर, थँक्यू. बी प्रशांत सर, तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. तुम्ही खरोखरच म्हणजे ग्रेट आहात, शीघ्र कवी आहात आणि विचार मंथन करणारे आहात. तुमचं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद डी प्रशांत सर, आपण सहभागी झालात. बरेच रसिक श्रोते आपल्याला फोन करत आहेत, संपर्क करण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच रसिक श्रोते हो, आज फोन कॉल करत असताना आता जरी बराच वेळ हा फोन कॉल आपण ऐकला असेल तरी आपण वेळेचं भान ठेवूया, जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांना सहभागी होता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आपण फोन लावताय 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर आणि तुम्हा सगळ्यांसोबत मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री आणि माझ्या समवेत आहेत डॉक्टर सुधा कांक्रिया. नमस्कार. 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 नमस्ते. बोला, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. बोला दीपाली ताई, खूप खूप स्वागत आहे आपलं. मॅडमला पहिला नमस्कार. नमस्कार. दीपाली ताई नमस्कार. दीपाली ताई, तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते अतिशय छान होतं. दीपाली ताई, तुमचा आवाज फार कमी येतोय. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. हो, आवाज येतो मॅडम? हो. हो हो. हा, मला हॅलो, आवाज येतोय? नमस्कार. नमस्कार, अशोक देशमुख, वाशी, नवी मुंबई. नमस्कार नमस्कार, खूप खूप स्वागत आहे अशोक देशमुख सर आपलं. डॉक्टर, आपल्याला फोन कॉल आलाय वाशी नवी मुंबई येथून अशोकजी देशमुख यांचा. नमस्कार अशोक भाई. नमस्कार मॅडम, नमस्कार. हो हो सर, बोला बोला. सुधाजी. हो सर. हा, आमच्या घरामध्ये स्त्री शक्तीचा मला फार मोठा अनुभव आले. अच्छा, अरे वा. माझ्याच घरामध्ये स्त्री शक्ती काय असते हे मी लहानपणापासून अनुभवत आलेलो आहे. अरे वा. माझ्या एकूण 6 बहिणी आहेत. वा वा वा. आणि त्यापैकी 3 मोठ्या आहेत. हा, तर ते लहानपणी मी खूप त्रास द्यायचो ना, म्हणून त्या माझ्या मोठ्या बहिणी मला खूप मारायच्या. अच्छा. आणि ह्या अर्थानं स्त्री शक्ती म्हणजे काय हे मी लहानपणापासून अनुभवत आलेलो आहे. अच्छा. मला सुधा मूर्तींचं एक उदाहरण फार आवडतं बरं का. की हा, त्यांनी म्हणजे तुमच्याच नोकरीने टाटा कंपनीमध्ये त्यांनी इंजिनियर होण्यासाठी म्हणून अर्ज केला होता. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही महिला आहात आणि पुरुषाचं काम आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला घेता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक पत्र टाटांना पाठवलं. 5 पैशांचं त्यावेळेस जे होतं ते टाटांना पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की स्त्रिया जर इतक्या, मग स्त्रिया शिकणार कशा, त्या मोठ्या होणार कशा. बरोबर. तर टाटांनी इंटरव्ह्यू बोर्डला ते पत्र पाठवलं आणि सांगितलं की त्यांना बोलवून घ्या इंटरव्ह्यूला. आणि सुधा मूर्ती इंजिनियर म्हणून त्या संस्थेमध्ये दाखल झाल्या मोटर्समध्ये. आणि त्या मला वाटतं पहिल्या लेडीज महिला इंजिनियर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बरोबर. हो हो, खूप मोठं काम आहे त्यांचं. त्या खूप मोठ्या विचारवंत आहेत, खूप मोठं कार्य आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे. जर टाटा मोटर्स मध्ये जाण्याचं आणि टाटांना डायरेक्ट पत्र पाठवण्याचं धाडस केलं नसतं तर आज टाटा मोटर्स मध्ये किंवा एकूणच टाटामध्ये हजारो लाखो स्त्रिया ज्या काम करतायत त्यांना आपल्याला त्या बघायला मिळाल्या नसत्या. बरोबर बरोबर. किंवा असंख्य इंजिनियर आहेत. तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये जे काम केलेले, आता मी कालपासून बघतोय, गुगलवर बघतोय, युट्यूबवर बघतोय, किती किती क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे.
खरोखर म्हणजे सुधा मूर्ती मॅडम एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी नाही, सर्व आता engineer मात्र अशोक भगिनींसाठी- देशमुख सर कांकरे मॅडम तुमच्याबद्दल संवाद साधत आहेत की तुमच्याबद्दल ओके, ओके. सातत्यानं ते सर्चिंग करत आहेत जेव्हापासून हे पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर पाहिले. ओके 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 ओके. नक्कीच अशोक देशमुख सर, आणखी बरंच बोलायचं आहे आपल्यालाही, पण बरेच फोन कॉल आज येत आहेत. जाता जाता काय सांगाल डॉक्टर सुधा कांकरिया यांना? मी तेच सांगेन की ज्याप्रमाणे सुधा मूर्तींनी धाडस केलं आणि टाटा कंपनीमध्ये आज महिलांचं एक राज्य निर्माण केलेलं आहे, हो, तर तसंच तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये महिलांना तुम्ही जे मगाशी जो विचार सांगितला तो खरोखर फार मोठा विचार आहे की अर्ध सत्यामधला एक सत्य असं आहे अर्ध, की महिला परिस्थितीमुळेच मागे राहिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यामध्ये गंध निर्माण आपल्याला पुरुषांच्या मदतीशिवाय पुढे जाताच येणार नाही अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली जी त्यांची मानसिकता आहे ती मानसिकता बदलली पाहिजे आणि ती बदलण्यासाठी तुम्ही खरोखर खूप मोठा प्रयत्न करत आहात आणि तो प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. चला पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद आपले धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशोक देशमुख सर. अशोक सर, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. रसिक श्रोते हो, वेळेचं भान आपण ठेवत आहोत आणि खरं तर क्षमा मागतोय आपल्याला बोलत असताना तितकाच विलंब खरं तर आम्ही करू देत नाहीये किंवा आपली इच्छा असूनही आपल्याला मनमोकळं बोलता येत नाहीये किंवा वेळेचं भान आपल्याला ठेवण्यासाठी आम्ही सातत्यानं आठवण करून देत आहे. आणि रसिक श्रोते हो, म्हणूनच गप्पांच्या कार्यक्रमात फोन करण्यासाठी डायल करा 74 47 56 18 48 हा भ्रमणध्वनी क्रमांक. तुम्हा सगळ्यांसोबत मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री. आणि रसिक श्रोते हो, कार्यक्रमात फोन करून डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी आपण संवाद साधताय. पुन्हा एकदा एक फोन कॉल आपल्याला आलाय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. हॅलो, बोला, आपलं नाव सांगा. मी दत्ता कासार बोलते, संगमनेर धांदरफळ माझं गाव आहे. मला डॉक्टर सुधाताईंना काही श्रीरामाचे स्वागत आणि त्या संदर्भात ताईंकडनं माहिती पाहिजे नाही 8व्या फेऱ्या संदर्भात. 8व्या फेऱ्या संदर्भात डॉक्टर सुधा कांकरियाजी आपल्याकडनं माहिती जाणून घ्यायची आणि दत्ता हो. कासारजी बोलतायत संगमनेर परिसरातून. नमस्कार दत्ताभाई, नमस्कार. खरं म्हणजे दत्ताभाईंचं आधी अभिनंदन करायला पाहिजे. दत्ताभाई ह्या चळवळीत काम करणारे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा जसं मी 2007 ला सुरू केला आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त सहभाग लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूरचा आणि त्याच्यानंतर दत्ताभाईंचा आहे. तर दत्ताबाईंनी सुद्धा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा याविषयी जेव्हा आम्ही गेलो होतो संगमनेरला, तर संगमनेरमध्ये धांद्रेफळ या गावचे आहेत. हा, त्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव तिथे झाला. तोही दत्ताबाईंच्या पुढाकाराने झालेला आहे. आणि त्यानंतर मग 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये, त्यांच्या मित्रमंडळीच्या लग्नांमध्ये, गावकरींच्या लग्नांमध्ये हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागतात घेण्याविषयीची प्रेरणास्थान जर कोण असेल ते दत्ताभाई आहेत. आणि त्यांच्या पुढाकाराने 8वा फेरा हा सफल झालेला. 8वा फेरा जसं लग्नामध्ये 7 फेरे आपण घेतो त्यासोबत एक 8वा फेरा घ्यायचा आहे. 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात. त्यामध्ये आणखीन एक वचन जोडायचंय की आमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू, तिला वाढवू, तिला शिकवू, तिला तिच्या पायावर उभं करू. तर अशा प्रकारचा सकारात्मक सामाजिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने हे खूप मोठं चांगलं पाऊल आहे. आजपर्यंत भारतवर्षामध्ये 12,000 पेक्षा जास्त हा 8वा फेरा घेतला गेलेला आहे. 8वा फेरा एवढ्या जोडप्यांनी घेतलेला आहे. आणि संगमनेरमध्ये झालेल्या परिसरामध्ये दत्ताभाईंच्या पुढाकारांमध्ये अनेक अशा प्रकारचे विवाह 8वा फेरा घेऊन झालेले आहेत. त्यामुळे आधी सर्वांच्या वतीने मी दत्ताबाईंचं अभिनंदन करते. दत्ताजी कासार, आपले मनपूर्वक अभिनंदन. खरं तर नेहमीच आपण KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ ऐकत असता आणि यानं त्या कारणानं आपला परिचय आहे. पण आज या माध्यमातून तुमच्या या कार्याबद्दल रेडिओवर आम्हाला मात्र नव्यानं कळतंय आणि आपल्यामुळे पुन्हा एकदा 8वा फेरा सगळ्यांपर्यंत स्पष्ट झालेला आहे.
आणि आपण एक कार्यक्रमात सहभागी झालात. हा बोला. मला 1 मिनिटाची संधी मिळावी आपल्या माध्यमातून. हो बोला. खऱ्या अर्थाने प्रवारा कृषी विज्ञान केंद्राचा माझा संबंध जुनाच आहे. मी बुरुडे सरांच्या घरात प्रवारा होतो. त्याच काळाच्या अगोदर डॉक्टर सुधाताईंच्या माध्यमातून साधारण 92-95 सालापासून मी जोडलो गेलो. खऱ्या अर्थाने आज रेडिओ आकाशवाणीच्या माध्यमातून सुधाताईंनी हाती घेतलेलं काम संपूर्ण ग्रामीण भागात पोहोचतंय. या माध्यमातून एकच गोष्ट बोलू इच्छितो की जसं पल्स पोलिओसाठी ताईंचं काम संपूर्ण भारत देशाने घेतलं, तशाच प्रकारे पुढच्या काळामध्ये स्त्री जन्माचं स्वागत करण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक विवाहामध्ये आशीर्वाद नको, त्या ठिकाणी आशीर्वादाचे 8वा फेरा व्हावा, यासाठी आपल्या प्रवारा कम्युनिकेशनने एक चांगला उपक्रम हाती घ्यावा. त्यासाठी समाजातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कार्य घडावं, अशी कृषी विज्ञान केंद्राच्या या आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून मी इच्छा व्यक्त करू इच्छितो. आणि नक्कीच आजच आम्ही आपल्याला सांगतोय की स्त्री जन्माचं स्वागत करा या विषयावर जे त्यांचे 75 भाग आहेत ते रेडिओवरून आम्ही दररोज लवकरच प्रसारित करणार आहोत. आणि प्रत्यक्ष आज जरी त्या आपल्याशी या मंचावरून बोलत असल्या तरी सातत्यानं त्यांच्या कार्याशी आपण सर्व रसिक श्रोतेही जोडलेले राहणार आहोत. आणि आपल्या घरात असा उपक्रम होत असताना 8वा फेरा आपण नक्कीच घेणार आहोत. आपण सहभागी झालात, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मुस्केताई आणि धन्यवाद सुधाताई, आपण मला संधी दिली आणि विचार मांडण्याचा वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद. आणि या निमित्तानं रसिक श्रोते हो, आपल्याला कळालंय दत्ताजी कासार यांनी देखील आपल्या धांदरफळ गावामध्ये खरं तर हा 8वा फेराचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि रसिक श्रोते हो, गप्पा तुमच्या आमच्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात वेळ तसा थोडा आहे आणि बऱ्याच रसिक श्रोत्यांना फोन करून सहभाग घेण्याची देखील इच्छा आहे. आपणही फोन करताय 74 47 56 18 48 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. आणि तुम्हा सगळ्यांसोबत मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री. आणि माझ्या समवेत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर सुधाताई कांक्रिया. पुन्हा एकदा एक फोन कॉल आपल्याला येतोय. नमस्कार. नमस्कार, मी कविवर्य अशोक मोहिते, बार्शी, सोलापूर. नमस्कार. नमस्कार मोहिते पाटील, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. गायत्रीताई आपल्यालाही सस्नेह नमस्कार. डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना देखील सस्नेह नमस्कार. 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 खूप खूप अभिनंदन आहे आपलं. आपण कवी आहात आणि आपण सोलापूरचे आहात. आताच मी उल्लेख केला की लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूर यांच्या सहकार्याने खूप 8वे फेरे आपण सोलापूरच्या भूमीवर संपन्न केलेले आहेत. लोकमंगल प्रतिष्ठान आपले बापूजी यांच्या मदतीने ते यशस्वी झालेले आहेत. आणि ताई, सगळ्यात अभिमानाची ऑगस्टचं जे झेंडावंदन आहे ते हस्त्या लोकमंगलला त्या ठिकाणी झालेलं आहे. मी एक माजी सैनिक असल्या कारणानं मला तो बहुमान मिळाला या वर्षीचा 15 ऑगस्टसाठी. वा. आणि तुमचंही खूप खूप अभिनंदन आहे. खरं तर वेळ आज मोहिते पाटील जरा कमी आहे, बऱ्याच रसिक श्रोत्यांना बोलायचंय. अल्पशा शब्दात कृपया आपण संवाद साधू शकताय डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्याशी. होत आहे. ताई, आवाज कमी येतोय सर, थोडा बोला बोला. आवाज कमी येतोय थोडस, म्हणजे माईक ऍडजस्ट करा प्लीज. हा ताई येतो का आता आवाज? हा, आता येतोय. हो. ताई, कसं आहे, एक प्रवास हा साहित्यिकाचा प्रवास, या 2 संघटना आहेत, पण तरी सुद्धा याला खांद्यावरती दुरा घेऊन लिहितो आहे चांगल्या उत्तम प्रकारे. अगदी बरोबर. आणि स्त्री जन्माचं स्वागत या विषयावर आपल्याला काय सांगायचंय मॅडमला? आज त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलंय. हो, स्त्री जन्माचं स्वागत या विषयावरती असं सांगावयाचं आहे की खरोखर संसारातली कोणतीही घटना घ्या किंवा पृथ्वी तलावरची कोणतीही घटना घ्या किंवा देवदैवतांच्या पासून घ्या, तर नारी विना हा संस्कार आणि हा संसार अधुरा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आज आपला इतिहास साक्षीला आहे की खरोखर पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा कोणत्याही स्वरूपात नारी ही अग्रेसर आहे. बरोबर. अगदी खरं आहे. आपल्याला जन्म देणारी कोण आहे? आई, माता आहे, राखी त्यांच्याशिवाय आहे. आणि या सगळ्या आपल्या कवितेतून उल्लेख खरं तर खूप स्पष्ट सुधाताई कांक्रिया यांनी आपल्यालाही करून दिलेला आहे. आज ग्रुपवरती एक छान कविता पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बाबा नारी ही किती सक्षम आहे, परंतु आता वेळ कमी असल्यानं आपल्याला ती वाचता येणार नाही. अगदी बरोबर. पण नक्कीच येणाऱ्या नवरात्रीच्या काळात एकदा ती सगळ्यांना पूर्ण ऐकायला आवडणार आहे. चला, आपणही सहभागी झालात मोहिते पाटील, आपले मनपूर्वक धन्यवाद. चार ओळी घेतोय तर एकच मिनिट फक्त. हो. नारी शक्ती अष्टभुजा
अष्टभुजाधारी नारी कणखर, नारी शक्तीचा करावा आदर, नवरात्रीचा सुरू हा प्रहर, नारी विना नसतो संसार, घडविते कुळाचे उत्तम संस्कार, नारी दुर्गा काली सरस्वतीचे अवतार, समाजात मानाचा तुरा डोक्यावर, नारीला वंदना करतो त्रिवार, नारीला वंदना करतो त्रिवार. वा. असे चार आणि शब्द मी डॉक्टर जाता सुधाताई जाता कांक्रिया आपल्यासाठी खूपच छान. अष्टभुजाधारी या विषयावर बोलल्यामुळे खरं तर आज मोहिते पाटलांनी आपल्यासाठी खूपच या ओळी छान. सादर केल्या. मोहिते पाटील सर, तुमची कविता खूपच छान आहे. चला, धन्यवाद धन्यवाद मोहिते ताई, पाटील, धन्यवाद. आपणही सहभागी झालात. धन्यवाद ताई. रसिक श्रोतो, नेहमीच आपल्या कार्यक्रमात कविवर्य मोहिते पाटलांचा फोन कॉल आपण ऐकत असतो आणि या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांची सुंदर कविता आज आपल्याला ऐकता आलेली आहे. आणि रसिक श्रोते हो, 90.8 FM KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ, माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुधाताई कांक्रिया. तुम्हा सगळ्यांचा हा उदंड प्रतिसाद. आणि ताई, सातत्यानं हे कार्य करत असताना समाजामध्ये महिला भगिनींची तुम्हाला कशी साथ मिळत आहे, काय सांगाल? खूप चांगली या साथ विषयावर मिळत आहे. बोलूयात. तत्पूर्वी एक फोन कॉल आपल्याला आलाय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. खूप खूप स्वागत आहे आपलं. आपलं नाव आधी सांगूया. निर्मळ पिंपरीवरून घोरपडे ताई बोलते मी. आणि मॅडम, तुम्हाला नमस्कार. आलेले आपल्या पाहुणे डॉक्टर नमस्कार. सुधा कांक्रिया यांना नमस्कार. 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 घोरपडे ताईंचा फोन कॉल आहे निर्मळ पिंपरी परिसरातून. बोला ताई. हो, तर आज स्त्री जन्माचं सार्थक. तर म्हणजे आता कसं शिकलेल्या महिला झाल्या, त्याच्यामुळं आता चांगली सुधारणा झाली. आता स्त्री भेदभाव पाळत नाही. पहिले थोड्याशा जुन्या काळातल्या जे महिला होत्या, अडाणी महिला, यांना ते वंशाचा दिवा लागायचा, म्हणूनच ते जास्त हट्ट धरायचे का मुलगाच पाहिजे, नाही का. बरोबर. स्त्रीची म्हणजे वैरी स्त्रीच होती पहिली. आता जरा सुधारणा झाली. आता सगळ्या स्त्रियांना समजायला लागलं का स्त्री आणि पुरुषात काही फरक नाही, आणि जितकी स्त्री कणखर आहे तितकं पुरुष तोतलंच काम जास्त करू शकत नाही महिलांच्या इतकं. प्रत्येक याच्यात महिला पुढे गेलेली आहे. बरोबर. आपण काय सांगाल डॉक्टर घोरपडे ताईंना? नमस्कार घोरपडे ताई, नमस्कार. 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 हा, तुम्ही सुद्धा एक नारी शक्ती आहात. फार छान, फार छान. पण जेव्हा आपण म्हणलं, आपलं म्हणणं मी ऐकलं मी. आता जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो की खेड्यामध्ये कसं वातावरण आहे, शहरामध्ये कसं वातावरण आहे, तर वातावरण प्रतिबिंब सेक्स रेशोवर म्हणजे लिंग गुणोत्तरवर आपल्याला दिसून येतं. तर जेव्हा आपण पाहतो की खेड्यापेक्षा शहरामध्ये सेक्स रेशो हा पुअर आहे, म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खेडोपाड्यापेक्षा शहरामध्ये जास्त आहे. आणि शहरामध्ये सुशिक्षित महिला जास्त आहेत, सुशिक्षित वर्ग जास्त आहे. त्यामुळे म्हणजे शिकणं म्हणजे त्याच्यातून काय म्हणतात त्याला बदल होईल त्यांच्या संस्कारामध्ये, असं समीकरण आपल्याला मांडता येणार नाहीये. तर प्रत्येकाने असं काहीच नाही. ज्याचे म्हणजे एखादा अडाणी माणूस सुद्धा चांगलं कार्य करू शकतो, तसं शिकलेल्याचे काही वेळेस विचार उलटे चालतात. शिकलेल्या माणसाला मानतच नाही. घरातले विचार तो मानणार नाही, त्याचे विचार तो त्याला दुसऱ्यावर लावतो. शिकलेला माणूस नेहमी त्याचे विचार दुसऱ्यावर लावायचा प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे आपल्या जी भारतीय संस्कृती आहे ही एकमेकांवर प्रेम करायला शिकवते, स्नेह करायला शिकवते, एकमेकांचा सन्मान आणि आदर करायला शिकवत असते. तर त्याच भारतीय संस्कृतीचं आपण पालन करणं आवश्यक आहे. तर मी एक आवर्जून सांगते की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न म्हणजे फक्त स्त्रियांचा प्रश्न नाहीये किंवा हा प्रश्न फक्त पुरुषांचा प्रश्न नाहीये, तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे ही लढाई जी आहे ही स्त्री विरुद्ध पुरुषांची नाहीये किंवा पुरुषांविरुद्ध स्त्रीची लढाई नाहीये, तर ही जी लढाई आहे ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून संस्कृतीच्या बाजूने उभं राहायचंय. मग ती स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठं असो, कुणी का असेना, सगळ्यांनी संस्कृतीचं बोट पकडून जर पुढे गेलं तर सगळे प्रश्न आपोआपच सुटणार आहे. आणि अगदी थोडक्यात आपल्याला घोरपडे ताई सांगितलंय डॉक्टर कांक्रिया यांनी की ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण जसे आपले दोन्ही पावलं जेव्हा समान चालतील तेव्हाच जग चालणार आहे, तसे दोन्ही स्त्री आणि पुरुष समान चालतील तेव्हाच सगळं सुरळीत चालणार आहे, नाही का. वा, खूप सुंदर उदाहरण आपणही दिलंय घोरपडे ताई. आणि तेव्हाच ही समानता आपल्याला टिकवता येणार. अभिनंदन आहे घोरपडे ताई, तुमचं अभिनंदन आहे. थँक्यू. चला घोरपडे ताई, आपणही सहभागी झालात, मनपूर्वक धन्यवाद आहेत.
पुन्हा एकदा डॉक्टर मॅडमचं पूर्ण धन्यवाद. खूप छान त्यांनी माहिती देऊ राहिले आपल्याला आणि आपलं धन्यवाद ताई, धन्यवाद. के प्रवरा कम्युनिटी रेडिओचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करते. ती खरोखरच लोक जागर, लोक शिक्षण आणि समाज प्रबोधन या रेडिओच्या माध्यमातून होत आहे. तर के प्रवरा कम्युनिटी रेडिओ सगळ्यांनी ऐकावा, त्यातून त्याचा आनंद घ्यावा. आणि आता नवदुर्गा आपल्या भेटीला हेही कार्यक्रम सुंदर चाललेला आहे. मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. आणि विनाश शुल्क त्यांचं आपल्यासाठी एवढं कार्य चालू आहे, कोणीही असं कार्य करणार नाही का. त्याच्यामुळे त्यांचे भरपूर के प्रवाराचे आपण अभिनंदन करूया सर्व. चला धन्यवाद. आपणही सहभागी झालात. पुन्हा एकदा एक फोन कॉल रसिक श्रोते हो आपल्याला आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. बोला, खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार मॅडम, मी सरिता पवार बोलते लोणीतून आणि मला कांकरे मॅडम सोबतच बोलायचंय. तसं तर नक्कीच मॅडम तुमच्याशी संवाद साधत आहे सविता ताई, अभिनंदन आपलं आणि स्वागत आहे. सरिता पवार. सरिता, ओके. नमस्कार ताई. आधी तर तुमच्या अगदी ह्या उज्ज्वल यशाबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. आणि आपलं पण अभिनंदन आहे. कार्यक्रम आज तर सगळं ऐकलाच आहे तुमचं. पण मला असं म्हणायचं होतं की आम्हाला जर आमच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे आणि आम्हाला तुम्हाला जॉईन करायचंय किंवा कुठेतरी तुमच्या कार्याबद्दल आम्हाला जर माहिती घ्यायची याच्यापेक्षाही जास्त, आज कळाली याच्यापेक्षाही जास्त, तर आपण कुठे भेटू शकतो किंवा मला कुठून माहिती मिळू शकते? चालेल, ऑनलाईन सुद्धा आपण हे करू शकतो. म्हणजे झूम वर आपण ऑनलाईन सुद्धा याच्यावर विचारसागर मंथन करू शकतो. आपण एकमेकींशी बोलू शकतो. आपल्याला एखादं व्याख्यान हवं असेल तर ते पण आपल्याला देता येऊ शकेल किंवा जे काही आपली इच्छा असेल त्याप्रमाणे झूम वर सुद्धा आपल्याला करता येईल. ओके ओके. कारण कसं होतं मॅडम, समजा बऱ्यापैकी आपल्याला काहीतरी त्यात करायचंय, पण अगदी प्रॉपर आपण जो म्हणतो ना की गायडन्स मिळत नाही किंवा कधीतरी आपल्याला त्याचा प्लॅटफॉर्म मिळणं महत्वाचं असतं. बरोबर बरोबर बरोबर. हे असू शकते त्याची सुरुवात. त्याच्यामुळे मी म्हटलं एकदा तुम्हाला विचारून घ्यावं. काहीच हरकत नाही. नेक्स्ट झूम मिटिंगचं तुम्ही अपडेट के प्रवरा कम्युनिटी रेडिओला द्या, आम्हाला मॅडम फॉरवर्ड करतील त्याची इन्फॉर्मेशन. चालेल, आपण एकदा तारीख ठरवून मग पुढे जाऊया. नक्कीच, आपण एकदा तारीख ठरवूया आणि पुढे जाऊया अगदी दिवाळीनंतर. धन्यवाद सरिता पवार ताई, आपणही सहभागी झालात. थँक्यू. धन्यवाद. रसिक श्रोते हो, 90.8 मेगाहर्ट्ज के प्रवरा कम्युनिटी रेडिओ. तुम्हा सगळ्यांसोबत मी गायत्री आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुधाताई कांक्रिया. रसिक श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ खरं तर आता पूर्ण होत आलेली आहे आणि आपली इच्छा असली तरी आता कार्यक्रमात खरं तर अल्पशा वेळेमध्ये आपल्याला सुधाताईंना सरतेसमयी जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सुधाताई, एक फोन कॉल आपल्याला आलाय. नमस्कार. नमस्ते. हो हो, बोला, खूप खूप स्वागत आहे आपलं. मी लोणीवरून दीपाली आहेर बोलते. नमस्कार दीपाताई. हा, पहिलं मॅडमचं मी अभिनंदन करते आणि मॅडमनी जे गायडन्स केलं त्याबद्दल श्रीबद्दल अतिशय अजून रिस्पेक्ट वाढला गेलाय आणि काहीतरी करण्याची तळमळ अजून वाढली. वा. डॉक्टर आपल्याशी बोलतायत. अभिनंदन आहे आपलं, स्वागत आहे दीपाली ताई. नमस्ते मॅडम. नमस्ते. दीपाली ताई, आपण काय सांगाल? आपल्या घरी कन्यारत्न आहे का? हो आहे ना, आहे ना. अभिनंदन. आहे. तुमच्याशी बोलतायत डॉक्टर सुधाताई कांक्रिया. हो हो. दीपाली ताई, खूप खूप अभिनंदन आपलं. आपल्या घरी कन्यारत्न आहे, खरं म्हणजे मुलगी आहे, म्हणूनच उद्याची आई निर्माण होऊ शकते. उद्याची आई निर्माण झाली तरच मुलाचा किंवा मुलीचा जन्म होऊ शकतो, म्हणजेच माणूस निर्माण होऊ शकतो. जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, वात्सल्य आहे. म्हणतात ना की आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाला आहे. एवढंच कशाला, या पुढे जाऊन मी असं म्हणेन की वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर ती आई आहे. आणि म्हणूनच उद्याची आई जर हवी असेल तर आज आपल्याला मुलीच्या जन्माचं स्वागत करायलाच हवं. उद्या जर जगाचं अस्तित्व हवं असेल, माणूस आणि माणुसकी हवी असेल, तरी सुद्धा आजच्या मुलीचं स्वागत केलं तरच उद्याची आई निर्माण होणार आहे आणि आईमुळेच माणूस आणि माणुसकी ही जिवंत राहणार आहे.
आणि म्हणूनच आपल्या घरी कन्यारत्न जन्माला आलं. आपलं हृदयपूर्वक अभिनंदन मी करते. धन्यवाद. दीपाताई, आपल्याला काही बोलायचं आहे डॉक्टरांशी? मॅडम, आम्ही तुमच्यासाठी काय म्हणजे आम्हाला असं गायडन्स करावं की तुम्ही आम्ही कधी तुम्हाला काय मदत करू शकतो बहिणी क्षेत्रामध्ये? हा, म्हणजे तुमच्या नक्की. या कार्यामध्ये आम्ही पण तुमच्या सोबत येऊ शकतो का? आमच्या परीने आम्ही नक्की. काय करू शकतो? 100% आपण या कार्यामध्ये येऊ शकता. जे मी 11 कलमी कार्यक्रम सुरुवातीला सांगितलेले आहेत ते परत एकदा आपण ऐका आणि त्याच्यापैकी कशामध्ये पण आपण सहभागी व्हा. आणि कधी पण कुठली अडचण आली तर आपण संपर्क करू शकता आणि आपण बोलू शकू. नक्कीच. आणि दीपाताई, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय, कारण असं कार्य होत असताना आम्ही सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. पण आधीच सुधाताई कांक्रिया यांचं काम सातासमुद्रापार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यामधील सगळ्या महिला भगिनींनी संघटित होऊन त्यांना तितकीच साथ देणं हे महत्त्वाचं आहे आणि ते काम आपल्या फोन कॉलच्या पुढाकारातून होतंय असं मला वाटतंय. चला, आपण सहभागी झालात, मनपूर्वक धन्यवाद. जाता जाता काही सांगायचंय डॉक्टर सुधा कांक्रिया यांना? मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करेल आणि समाजाच्या प्रत्येक घटकाचं अभिनंदन करेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता दिवाळी दसरा आपण साजरा करतोय. आता येणारा तो दसरा आहे. हा दसरा हसरा करायचा आहे आपल्याला. आणि ही दिवाळी, दीपावली ही सुद्धा आपल्याला गुणा गोविंदांची दिवाळी असावी, सद्गुणांची दिवाळी असावी, अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ती सुरुवात खरं तर नवदुर्गा आपल्या भेटीलाच्या माध्यमातून KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ करत आहे. दीपाताई, आपण सहभागी झालात, आपलेही मनपूर्वक धन्यवाद आहेत. थँक्यू. धन्यवाद. रसिक श्रोते हो, जाता जाता मला सांगायला आवडेल तुम्हाला की ज्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आज आपल्याला इतका मोलाचा वेळ दिलेला आहे. जुलै 2026 मध्ये अमेरिकाच्या नासाद्वारे मंगळावरील मंगळ मिशन 2026 अंतर्गत जगातील निवडक मान्यवरांची ओळख आणि नावे रिपद्वारे पाठवली जातील. त्या निवडक प्रतिभावंतांमध्ये डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या नावाचाही समावेश आहे. आणि ही आपल्या जिल्ह्यासाठीच मोठी गौरवाची बाब आहे. तसेच जर्मन टेलिव्हिजनने सेव्ह गर्ल चाइल्ड या विषयाचा कर्तृत्वाचा आणि कॅलिफोर्निया येथील रेडिओने देखील डॉक्टर सुधाताईंची मुलाखत प्रसारित करून जगभर सुधाताईंचे कार्य पोहोचविलेले आहे. टाइम्स न्यूज फीड आणि टाइम्स ऑफ इंडिया दिल्ली, BBC लंडन न्यूज या जगप्रसिद्ध माध्यमांनी देखील त्यांच्या या कार्याचा वेध घेतलेला आहे. आणि अशा सुधाताई कांक्रिया, डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी हा मोलाचा वेळ आज आपल्याला दिलाय. डॉक्टर, जाता जाता आपले धन्यवाद व्यक्त करत असताना काय सांगाल आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना अष्टभुजाधारी देवी डॉक्टर सुधा कांक्रिया म्हणून? एक कविताच माझी आहे, ती आपल्या समोर सादर करते, छोटीशी. नक्कीच. दिव्याची ती ज्योत, उजेडाची ती कविता. दिव्याची ती ज्योत, उजेडाची ती कविता. चिमुकली येई घरा, तोच दिवाळी दसरा. धनात श्रेष्ठ धन, सुविचाराचे धन. भविष्याची जडण घडण, लक्ष्मी येई घरा, तोच दिवाळी दसरा. विद्येचा संस्कार, ज्ञानाची ती ज्योत. बुद्धीचा आविष्कार, सरस्वतीचा अवतार. सरस्वती येई घरा, तोच दिवाळी दसरा. करे दुष्टांचा संहार, सज्जनांचा उद्धार. सुकर्माचा जागर, दुर्गा येई घरा, तोच दिवाळी दसरा. मायग उद्याची करी समृद्धी जगाची. मायग उद्याची करी समृद्धी जगाची. वात्सल्याचा पडे सडा, वात्सल्याचा पडे सडा. आदिशक्ती येई घरा, तोच दिवाळी दसरा. चिमुकली येई घरा, तोच दिवाळी दसरा. लवकरच दिवाळी, दसरा. दसरा येतोय, तो हसरा करूया. दिवाळी येतेय, ती सद्गुणांची दिवाळी म्हणून साजरी करूया. आपणा सर्वांना येणाऱ्या सगळ्या सण उत्सवाचे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद सुधाताई, आज आपण हा वेळ आपल्याला दिलाय. डॉक्टर सुधा कांक्रिया म्हणजेच स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव, सेव्ह द गर्ल चाइल्ड हा विचार आणि ही चळवळ जगात सर्वप्रथम मांडणाऱ्या, त्यासाठी झोकून आयुष्यभर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि अभ्यासपूर्ण ओघळत्या वाणीतून आज आपल्या रसिक श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या, त्यांच्याकडे पाहून मी असं म्हणेल की साधी राहणी, उच्च विचारसरणी ज्यांच्या वाणीतून पाझरते
कला, गुण आणि सद्गुण, सेवा आणि कौशल्य ही जिवंत दागिना खरं तर आज मी पाहिलेला आहे. आणि समृद्ध आदर्श जीवन जगणारी वात्सल्य स्त्री म्हणजे डॉक्टर सुधाताई कांक्रिया. आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात. KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या वतीनं आपले मनपूर्वक आभारी आहोत. आपण आलात, खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ आणि सर्व श्रोत्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि रसिक श्रोते हो, याचबरोबर आज गप्पा तुमच्या आमच्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आम्ही देखील आपली रजा घेतोय. सोपान निवृत्ती मैट ज्वेलर्सच्या साथीनं जागर स्त्री शक्तीचा आणि नवदुर्ग आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपल्या भेटीला डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्याशी आपण संवाद साधलात. आपण उद्या भेटणार आहोत डॉक्टर दीप्ती भंडारी उर्फ पडघन यांना 90.8 मेगाहर्ट्झ KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्रावर. तोपर्यंत नमस्कार.